किशोर बाळा, बघ ना, तुझ्या बाबांची तब्येत 2 दिवसांपासून बरी नाही. आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल. सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला किशोरला म्हणाल्या, जो ऑफिसच्या कामात व्यस्त होता. किशोर आईचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करत होता. काही वेळ सुरेखाताई तिथेच किशोरकडे आशेने पाहत उभ्या राहिल्या, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. सुरेखाताई पुन्हा त्याला बोलणार तेवढ्यात किशोरची बायको गीता बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्हाला दिसत नाही का, ते ऑफिसचे काम करत आहेत. तुमच्या तक्रारी तर दिवसभर संपत नाहीत. आता त्यांनी ऑफिसचे काम करावे की तुम्हा दोघांकडे लक्ष द्यावे? आपल्या मोठ्या सोनेचे कडवट बोलणे ऐकून सुरेखाताई तिथून निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या धाकट्या मुलाचा संदीपच्या खोलीचा दरवाजा वाजवला. तेव्हा धाकटी सून मीनाक्षी बाहेर आली आणि म्हणाली, आई, अहो, एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवत आहात? ह्यांना आराम करण्यासाठी रविवारची एकच तर सुट्टी मिळते आणि त्या दिवशीही तुम्ही निवांत झोपू देत नाही. सासू म्हणाली, ते सर्व ठीक आहे सुनबाई, पण माझे तुमच्याकडे महत्त्वाचे काम नसते तर मी इथे आलेच नसते. अगं, तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि हे संदीपच्या कानावर घालायचे आहे. लगेच मीनाक्षी म्हणाली, पण आई, तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना? तुम्ही विसरलात का? मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये संदीप तर घेऊन गेले होते आणि तुम्हाला तर ठाऊक आहे डॉक्टरांची फी किती जास्त आहे आणि वरून ते वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात. मग त्यानंतर औषधांचा खर्च असतो तो वेगळाच. सारखे आमचेच पैसे खर्च करायला आमच्याकडे पैशांचे झाड आहे का? असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजा बंद केला. आपल्या मुलांच्या हिस्स्याचे उत्तर दोन्ही सुनांनी दिले, त्यामुळे सुरेखाताई स्वतःला लाचार समजत होत्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या, जिथे त्यांचे पती श्रीधरराव झोपले होते. सुरेखाताई आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या. तेव्हा श्रीधरराव जागे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, काय झाले सुरेखा, तू का रडत आहेस? सुरेखाताई म्हणाल्या, काही नाही, मला तुमची खूप काळजी वाटते. श्रीधरराव म्हणाले, तू मुलांना सांगितलेस का मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याबद्दल? श्रीधरराव खूप आशेने सुरेखाताईंकडे पाहू लागले. मग आपले दुःख लपवत चेहऱ्यावर खोटे हसू आणून सुरेखाताई म्हणाल्या, आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात, त्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही. चला, मीच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. श्रीधरराव म्हणाले, अगं सुरेखा, मी तुला एक सांगू का, तुला अजिबात खोटे बोलता येत नाही. एवढी वर्षे तुझ्याबरोबर राहिलो आहे, त्यामुळे मला तुझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो. मला चांगलेच ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी तुला काय उत्तर दिले असेल. जाऊ देत, त्यांच्या संसारात आपली लुडबुड कशाला? शेवटी माणसाचे जेवढे आयुष्य असते तो तेवढेच जगतो. सुरेखाताई म्हणाल्या, अरे चा, तुम्ही असे का बोलत आहात? मी आहे ना. असे म्हणत सुरेखाताईंनी आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलावून श्रीधररावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी एका गंभीर आजाराचा संशय व्यक्त करत त्यांना मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. उदास चेहऱ्याने सुरेखाताई आणि श्रीधरराव घरी परत आले. रात्रीच्या वेळी श्रीधरराव तर झोपले, पण सुरेखाताईंच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. ते विचार करत होत्या की ह्या वयात शरीर साथ देत नाही तर मुलेसुद्धा कशी दूर होतात. आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जरासुद्धा काळजी घेत नाहीत. आईवडील तर जसे काही त्यांना नकोसे वाटतात. जेव्हा आमची सारी जमापुंजी आम्ही मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांचे करिअर बनवण्यासाठी खर्च केली होती, तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आमच्यावर अशी वेळ येईल की आम्हाला दोन्ही मुलांकडे पैशांसाठी हात पसरावे लागतील. ज्या माणसाने आपली सारी संपत्ती मुलांच्या नावे केली, आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे पैसे नाहीत. जर मुलांनाच आईवडिलांची काळजी नाही तर मग सुनांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार?
आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून करून सुरेखाताई काळजीत पडल्या. मध्यरात्र झाली होती. जेव्हा सुरेखाताईंची नजर श्रीधररावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या, कारण ते जोरजोरात श्वास घेत होते. सुरेखाताई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या, "अहो, काय होते तुम्हाला?" पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुरेखाताई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांच्याही खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या. जोरात मुलांना आवाज देऊ लागल्या की दरवाजा उघडा, तुमच्या बाबांना काय झाले आहे बघा. मुलांनी दरवाजा उघडला. ते सर्वजण बाबांकडे धावत आले, पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी श्रीधरराव हे जग सोडून गेले होते. सुरेखाताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या खूप रडायला लागल्या. मुलांनी आईला धीर दिला. काही वेळाने श्रीधररावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता सुरेखाताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या. पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पाहावे लागेल याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नसेल. श्रीधररावांचा 13वा झाल्यानंतर दोन्ही भावंडांमध्ये भांडणे होऊ लागली आणि ही भांडणे एवढी विकोपाला गेली की त्यांना घराची वाटणी करावी लागली. घर 4 खोल्यांचे होते, त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी 2-2 खोल्या घेतल्या आणि सुरेखाताईंच्या सामान एका छोट्याशा स्टोअर रूममध्ये शिफ्ट केले. मुलांचे असे म्हणणे होते की आता बाबा तर ह्या जगात नाहीत, तर मग आईला एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे? आई तर स्टोअर रूममध्येही राहू शकते. सुरेखाताई हा विचार करून हैराण झाल्या की कसे त्यांच्या मुलांनी त्यांना पतीच्या मृत्यूनंतर वाळीत टाकले आहे. पण त्यांना ठाऊक नव्हते की ही तर एक सुरुवात होती. आता सुरेखाताईंचा आपल्या स्वयंपाकखोलीवर देखील अधिकार राहिला नव्हता, कारण त्यांच्या सुनांनी स्वयंपाकघराची देखील वाटणी केली होती. सुरेखाताईंचे जेवणसुद्धा सुनांच्या मर्जीवर होते. दोन्ही सुनांच्या स्वयंपाकखोलीत सुरेखाताईंना जाण्यास प्रतिबंध होता. त्या दोघींवर सासूच्या खाण्यापिण्याचा समान भार फासावा ह्याच गोष्टीला ध्यानात ठेवून दोघींनी सुरेखाताईंच्या 3 वेळच्या जेवणाला 2 वेळच्या जेवणात बदलले. सकाळचा चहा आणि नाश्ता धाकटी सून देत होती आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण मोठी सून द्यायची. बिचाऱ्या सुरेखाताई मन मारून कशातरी दिवस काढत होत्या. हळूहळू दिवस सरत होते. सुरेखाताई पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झाल्या होत्या. पण कमजोर असूनही त्या रोज नियमाने मंदिरात जायच्या. आज जेव्हा सुरेखाताई मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून त्या मागचे दिवस आठवू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तेव्हा त्यांची धाकटी सून आली आणि म्हणाली, "हे घ्या, जेवण ठेवले आहे, जेवून घ्या." जेवणाच्या ताटामध्ये 2 शिळ्या चपात्या आणि पाण्यासारखी पातळ डाळीची आमटी होती. कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे त्यांची भूक आधीच मेली होती, परंतु तरीही सुरेखाताईंनी एक वेळ जेवणाकडे नजर उचलून पाहिले तर त्यांची होती ती भूकही मरून गेली. आता कालचीच गोष्ट होती. धाकट्या सुनेच्या स्वयंपाकखोलीतून खूप चांगला खमंग वास येत होता. तेव्हा त्यांना समजले की सून साजूक तुपातला शिरा बनवत आहे, जो त्यांना खूप आवडतो. पण त्या शिरा मागू शकत नव्हत्या. खरे तर लहान मुले आणि म्हातारी माणसे एकसारखीच असतात. जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी लाज सोडून शेवटी तिला विचारले की, "सूनबाई, आज तू शिरा बनवला आहेस का? जरा शिल्लक राहिला असेल तर मलाही थोडासा दे." एवढेच बोलण्याचा उशीर की सून मोठ्या आवाजात म्हणाली, "अरे देवा, म्हणजे दिवसभर तुमचे लक्ष स्वयंपाकघरात काय काय बनवले जाते यावरच असते का? आता तुम्ही म्हातारे झाला आहात, त्यामुळे म्हातारपणात फक्त देवाचे नामस्मरण करा. हे बघा, माझ्या मुलांसाठी थोडासा शिरा बनवला होता. तुम्ही आजी असूनही आपल्या नातवंडांच्या जेवणावर नजर ठेवून असता, याचेच मला आश्चर्य वाटते." सुनेचे हे असे बोलणे ऐकून सुरेखाताईंच्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले. खरेच आज अपमानाची हद्द झाली होती.
सुनेच्या तोंडून मनाला लागतील असे शब्द ऐकल्यानंतर तिने बोललेला एक एक शब्द त्यांच्या मनावर आघात करू लागला. धाकटी तर धाकटी, पण नेहमी मोठी सून गीता देखील त्यांना बरेच ऐकवायची. त्यांना जेवण नेहमी उशिरा दिले जायचे, त्यामुळे त्यांना जेवणाची वाट पाहत बसावे लागायचे. तोपर्यंत त्या उपाशीच असायच्या. एकदा त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला. प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनेने पाहिले आणि म्हणाली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई, तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरी करून खात आहात आणि कोणास ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असता. आज मी पाहिले म्हणून मला तर माहिती झाले. एवढा अपमान झाल्यानंतर सुरेखाताई रडायला लागल्या. पण त्यांना समजत नव्हते की अखेर जावे तरी कुठे जावे, कारण काहीही झाले तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सुना सुरेखाताईंना स्वयंपाकघरात येऊ देत नव्हत्या, पण दोघींच्या घरातील वरवरची सर्व कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायच्या. झाडू, फरशी, भांडी, तसेच भाज्या निवडून देणे, कपडे वाळत घालणे, एवढी कामे करून सुरेखाताई खूप थकून जायच्या. पण तरीही त्यांना आपल्या सुनेचे बोलणे खावे लागत होते. कधी कधी त्यांना असे वाटत होते की माझ्या एवढे खराब नशीब कोणत्याच आईचे नसेल. मुले तर माझ्याशी काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागत आहेत. एकाही मुलाने आजपर्यंत मला माझ्या खोलीमध्ये येऊन विचारले नाही की आई तू कशी आहेस, तुला काय हवे आहे. त्यांचे काय, ते दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात. दोघांपैकी एकाला सुद्धा आईची काळजी नाही. बहुतेक म्हातारपणात हे सर्व पाहायचे होते म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवले असेल. लहानपणी आईला हीच मुले नजरेसमोरून दूर जाऊ देत नव्हती. आज त्याच आईची विचारपूस करणे तर दूर, पण त्यांना आईकडे पाहणे देखील गरजेचे वाटत नाही. आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामानाप्रमाणे होती, ज्याची कोणालाही कदर नव्हती. एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा सुरेखाताई मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर हात जोडून रडायला लागल्या. त्यांनी देवासमोर प्रार्थना केली, देवा माझ्या सुनांना सद्बुद्धी दे. त्याच दिवशी योगायोगाने सुरेखाताईंना त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मलाजी भेटली. ती मंदिरामध्ये आली होती. सुरेखाताईंना पाहताच तिने आपल्या मैत्रिणीला ओळखले, पण तिला रडताना पाहून निर्मलाजींना खूप वाईट वाटले. जेव्हा सुरेखाताई दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागल्या तेव्हा निर्मलाजीने आवाज दिला आणि म्हणाल्या, सुरेखा तू मला ओळखले नाहीस? कशी ओळखशील, ह्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, अगं नाही, मी तुला कशी विसरू शकते. निर्मला, खूप दिवसातून भेटलोय, पण बालपणाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या, पण तू तर परदेशात तुझ्या मुलाकडे होतीस ना? तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या, अगं सुरेखा, काय सांगू तुला, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने मला त्याच्यासोबत परदेशात नेले होते. पण तिथे परदेशात आपलेपणा कुठे असतो. मग काय, एका महिन्यात परत माझ्या घरी आले. इथे मी एकटीच राहते, त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते. आपल्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहत निर्मलाताई म्हणाल्या, सुरेखा एक बोलू का? तुला भेटून आज खूप छान वाटले, पण तुझा उदास चेहरा पाहून मला असे वाटते की तुला काहीतरी दुःख आहे. काय झाले, मला सांगशील का? निर्मलाजींनी विचारले तेव्हा सुरेखाताईंच्या मनामध्ये लपलेले दुःख त्यांच्या डोळ्यातील पाण्याबरोबर बाहेर आले. आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटल्यावर सुरेखाताई आपले दुःख लपवू शकल्या नाहीत. त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या. त्यांनी निर्मलाला आपली सर्व हकीकत सांगितली. निर्मलाजींनी सुरेखाताईंचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाल्या, सुरेखा तू काही काळजी करू नकोस. प्रत्येक समस्येचे काही ना काही सोल्युशन नक्कीच असते. असे बोलताना सुरेखाताई आश्चर्याने आपल्या मैत्रिणीकडे पाहत होत्या. तेव्हा निर्मलाजी मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, सुरेखा
माझ्याकडे तुझ्या समस्येचे सोल्युशन आहे. तेव्हा निर्मलाजीने आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक आयडिया सांगितली आणि म्हणाल्या, घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली को टेढ़ा करना पड़ता है. आपल्या मैत्रिणीची आयडिया ऐकून सुरेखाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. पण काही वेळातच उदास चेहरा घेऊन त्या म्हणाल्या, पण हे शक्य नाही. तुला ठाऊक नाही माझ्या सुना कशा आहेत ते. मला तर भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झाले तर काय करायचे. माझी सध्याची जी अवस्था आहे त्याच अवस्थेला मी स्वीकारायचे ठरवले आहे. निर्मलाजी म्हणाल्या, सुरेखा, मी असताना तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही. त्या पुढे म्हणाल्या, आपण उद्याच ह्या योजनेला सुरुवात करू. आपल्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून सुरेखाताईंच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली होती. पण त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते. उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेखाताईंची दोन्ही मुले ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने त्यांच्या दरवाजाची बेल वाजली. कोण आले आहे हे पाहण्यासाठी सुरेखाताईंची मोठी सून गेली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्ध स्त्री हातात पेटी घेऊन दारात उभी होती. गीता तिला म्हणाली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणाली, अगं सुनबाई, मी तुझ्या सासूची मावस बहीण आहे, म्हणजे तुझी मावस सासू. तू मला ओळखले नाहीस, पण मी तुला ओळखले आहे. तू सुरेखाची सून आहेस ना. त्याचवेळी सुरेखाताईसुद्धा बाहेर आल्या आणि त्यांच्या मैत्रिणीला मावस बहीण बनून आलेले पाहून तिच्या गळ्यात पडल्या. सुरेखाताई त्यांना घेऊन घरामध्ये आल्या आणि आपल्या सुनांनाही माझी मावस बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली. सुरेखाताईंनी निर्मलाजींना विचारले, अगं निर्मला, तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस. अगं सुरेखा, मी तर परदेशातून काही दिवसांपूर्वीच आली आहे. एक तूच तर माझी बहीण आहेस जिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे. सुरेखा, मी खास तुला भेटायला आले आहे. भाऊजी गेले तेव्हा मी तुझे सांत्वन करायला सुद्धा येऊ शकले नाही, कारण मी तेव्हा आजारी होते. त्यामुळे मी विचार केला की आपल्या लाडक्या बहिणीला सुरेखाला भेटून यावे. दोन्ही सुना खूप दंग होऊन आपल्या मावस सासूला पाहत होत्या, कारण त्यांनी आजपर्यंत तिला कधीच पाहिले नव्हते. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, सुनबाई, तुमच्या मावस सासूला काहीतरी चहा पाणी वगैरे घेऊन या. सुरेखाताई असे बोलताच त्यांच्या दोघी सुना रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या. पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा चहा बनवायचे कष्ट घेतले नाहीत. तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या, तुला तर ठाऊकच आहे ना सुरेखा, आपले नाते सख्ख्या बहिणीपेक्षा अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आली आहे. असे म्हणत निर्मलाजींनी आपली पेटी सुरेखाताईंकडे सरकवली. काल दोघी मैत्रिणींनी जे काही ठरवले होते त्यानुसार सुरेखाताई म्हणाल्या, तू मला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे, पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आली आहेस हे मला काही पटले नाही. तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या, अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काय अर्थ आहे. दोघी सुना एकमेकींकडे पाहत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा ह्यांना खूप कर्जही झाले होते. कर्ज एवढे वाढले की मला माझे दागिनेसुद्धा गहाण ठेवावे लागले. उदरनिर्वाह करण्यासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि अशा संकटाच्या समयी तू आणि भाऊजींनी आमची किती मदत केली होतीस आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरू शकते. तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझ्या मुलाचा बिझनेस एवढा छान चालू आहे की त्याच्याकडे आता पैशांची काहीही कमी नाही. दरमहा लाखो रुपये पाठवतो. सुरेखा, तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, पण माझी ही भेट मात्र स्वीकार कर. अगं तुझ्या उपकारांपुढे माझी ही भेट काहीच नाही. काही वेळाने निर्मलाजी सुनांकडे पाहत म्हणाल्या, मला तर ठाऊक आहे की तुझी मुले आणि सुना खूप चांगले आहेत. किती प्रेमाने वागतात तुझ्याबरोबर आणि तुझ्या तब्येतीवरून तर ते दिसतेच आहे की दोन्ही सुना तुला छान सांभाळत आहेत म्हणून.
सुरेखाताई म्हणाल्या, अगं निर्मला, मला एक सांग, तू भेट म्हणून त्या पेटीत असे काय आणले आहे? निर्मलाजी म्हणाल्या, ह्या पेटीमध्ये माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या या खानदानी दागिन्यांवर जर कोणाचा हक्क असेल तर तो तुझा आहे आणि आता तू हे घेण्यास नकार देऊ नकोस. आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि ही ह्या पेटीची चावी आहे, तुझ्याकडे सांभाळून ठेव. अजूनही सुरेखाताईंच्या दोन्ही सुनांनी सासूने सांगूनही घरी आलेल्या पाहुणीला पाणी देखील विचारले नव्हते, पण ती दागिन्यांची पेटी पाहून दोघीही आपापल्या किचनकडे धावत गेल्या. मोठ्या सुनेने पटकन गॅसवर चहा करायला ठेवला आणि धाकटी सून डब्यातील ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून मावस सासूसमोर हजर झाले. त्या दोघींमध्ये मावस सासूची सेवा करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. एकीने चहासोबत भजी बनवून घेऊन आली तर दुसरी तुपातला शिरा बनवून घेऊन आली. निर्मलाजी आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होत्या. दोघी मैत्रिणींनी खूप गप्पा मारल्या. काही वेळाने निर्मलाजी सुरेखाताईंना म्हणाल्या, ठीक आहे सुरेखा, आता मी निघते. पण दोन्ही सुनांनी जेव्हा हे ऐकले की तिच्या घरी नोटांचा ढीग लागला आहे आणि ती एवढी मोठी श्रीमंत बाई आहे की भेट म्हणून पैसे आणि दागिने घेऊन आली आहे, हा सर्व विचार करून दोघी सुना तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करू लागल्या. मोठी सून म्हणाली, अहो मावशी, तुम्ही आताच तर आला आहात, काही दिवस आमच्याकडे राहा, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तेव्हा धाकटी सून मीनाक्षी निर्मलाजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तुम्ही इथे राहिलात तर आमच्या सासूबाईंचे मन सुद्धा लागेल, नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचारे आमच्या सासूबाई तर सतत रडत असतात. दोन्ही सुनांनी आणि सुरेखाताईंनी मावस सासूला थांबण्याची विनंती केल्यावर निर्मलाजी एका रात्रीसाठी त्यांच्याजवळ थांबल्या. दोघी सुनांनी निर्मलाजींची सेवा करण्यामध्ये काही कसर बाकी ठेवली नाही. दोघींनी आपापल्या किचनमध्ये बनवलेले वेगवेगळे पक्वान्न खाल्ल्यानंतर सुरेखाताईंना सुद्धा तुपातला शिरा खायला मिळाला. शिरा खाता खाता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, कारण हा तोच शिरा होता ज्यामुळे सुरेखाताईंना सुनेचे कडवे बोल ऐकावे लागले होते. रात्री जेव्हा सुरेखाताई आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेल्या तेव्हा त्यांना जाणवले की आज त्या आधीसारख्या घाबरलेली सुरेखा राहिली नाही. आपल्या मैत्रिणीबरोबर काही वेळ घालवल्यानंतर आज त्या एका आनंदाची अनुभूती करत होत्या. दोघी मैत्रिणी आज सुनांकडून केले गेलेल्या पाहुणचारावर आपले हसू थांबवू शकत नव्हत्या. दोघी आपापसात बराच वेळ गप्पा मारत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मलाजी नाश्ता करून आपल्या घरी जायला निघाल्या तेव्हा सुरेखाताईंसह दोघी सुना त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या. सुरेखाताई त्यांना म्हणाल्या, तू मला तुझे खानदानी दागिने देऊन जात तर आहेस, पण मी या दागिन्यांचे काय करू? तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, हे काय विचारण्यासारखे आहे का? अगं, तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत, पण तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल हे दागिने तू तिला द्यावेस. असे बोलून निर्मलाजी तर निघून गेल्या, पण जाताना त्या ज्या काम करून गेल्या होत्या त्याचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाली. दोन्ही सुनांनी सुरेखाताईंचे सामान स्टोअर रूममधून काढून त्यांच्या जुन्या खोलीमध्ये नेऊन ठेवले आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सजवले. आता सुरेखाताईंना पुन्हा एकदा 3 वेळचे जेवण मिळायला लागले. दागिन्यांच्या पेटीला आधीच एक कुलूप होते, ज्याची चावी नेहमी त्यांच्याकडेच असायची. आता दोघी सुनांनी समजून घेतले की त्यांची सासू आता काही एवढ्या लवकर त्यांना दागिने देणार नाही, पण दोघींनी ठरवले होते की त्या दोघी आपल्या सासूचे मन जिंकतील. त्या दिवसानंतर दोघी सुना त्यांना सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या. दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामध्ये जणू स्पर्धा सुरू केली होती. जिथे आधी पूर्ण घराची सफाई, भांडी, फरशीची जबाबदारी सुरेखाताईंवर पडली होती, आता ती सर्व कामे पुन्हा त्यांच्या दोघी सुना करू लागल्या. दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला लागल्या. त्यामुळे सुरेखाताईंची तब्येत पुन्हा पूर्वीसारखी चांगली झाली. आता सुरेखाताई दररोज संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणीबरोबर
निर्मलाजीबरोबर गप्पा मारत बसायच्या. दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हसायच्या. आता ज्या सुरेखाताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या, त्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद पुन्हा जागृत झाली होती. सुरेखाताईंनी आपल्या मैत्रिणीला मनापासून आशीर्वाद दिला. त्यांनी विचार केला की जर निर्मला त्या दिवशी मंदिरात मला भेटली नसती तर आजही मी सुनाकडून होणारा त्रास सहन करत राहिले असते. दोघी सुनांना वाटत होते की त्या पेटीत दागिने आहेत, पण त्या पेटीत पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडांशिवाय काहीही नाही, हे तर फक्त त्या दोघी मैत्रिणींनाच ठाऊक होते. काहीही न देता निर्मलाने मला खूप काही दिले असा विचार त्या करतच होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर धाकट्या सुनेचा आवाज आला. आई, हा घ्या तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा आणि हे मसाला दूध. मित्रांनो, कोणीतरी खरेच म्हणाले आहे की माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणे करा. मेल्यानंतर तर परकेसुद्धा रडतात. आज शरीरामध्ये जीव आहे तेव्हा लोक त्या माणसाकडे दुर्लक्ष करतात, पण जेव्हा त्या माणसाच्या शरीरातील जीव निघून जाईल तेव्हा म्हणतात खरंच खूप चांगला माणूस होता. त्यामुळे माणूस जिवंत असेपर्यंतच त्याच्याशी आपुलकीने प्रेमाने वागा. तो मेल्यानंतर रडण्यात काहीही अर्थ नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.